चला वर्तमानातून भूतकाळाकडे. वाचला वाचला. कडनं दरड इकडनं दरी. मित्रा, या जंगलात वाघच राहत होते. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी. तो आहे आपला प्रतापगड. तर मला जर चान्स मिळाला तर तुला कुठे जायचं आहे तर मी नक्कीच सांगेन, मला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जायचं आहे. याच जावळीच्या भरात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. क्या फीलिंग्स आहे भाई. पसरणी घाट नावाप्रमाणेच पसरलेला आहे मित्रांनो हा घाट. अरे जास्त पुढे नव्हतो गेलो, पुढे जाऊन थांबलोच होतो. इंटरकॉमचा हाच फायदा आहे की 1 किलोमीटर पुढे गेलो आणि डिस्कनेक्ट झाला तर सो युटर्न घेऊन पुन्हा आलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आज खूपच दिवसानं राईड करतोय. तर आज आपण चाललेलो आहोत प्रतापगड या फोर्टवरती. कारण पुण्यापासून 150 किलोमीटरची आपली आज ही राईड असणार आहे. कारण खूपच दिवस झाल्या होत्या राईड्स केल्या नव्हत्या. आणि कारण आज खूपच मजा येणार आहे. कारण आज आम्ही दोघांनी पण इंटरकॉम कनेक्ट केलेले आहेत. तर ही मजा एक वेगळीच आहे. इंटरकॉम कनेक्ट केल्याच्या नंतर मनामधली सगळी भीती गायब होते बघा. तर आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि सकाळचे 6:30 झालेत. आणि आपल्याला एक साधारण 3-3.5 तास लागतील. पुण्यामध्ये सकाळी सकाळी काही जास्त ट्रॅफिक लागणार नाही आपल्याला. तर पटकन एकदा पुण्याच्या बाहेर पडून घेऊया आपण, म्हणजे सिटीच्या बाहेर पडून घेऊया आपण. आणि नवीन हेल्मेटची नवीन पहिली राईड आहे माझी. पुणे छावनी में पधारने के लिए धन्यवाद. यस, थैंक यू. तर पुण्यामध्ये एवढी शांत गाडी एक माणूस तर एकदम सकाळी सकाळी चालवू शकतो. कारण मला नाही वाटत नंतर एवढी शांत एवढं फास्ट आपण गाडी चालवू शकतो पुण्यामध्ये. कारण जेव्हा पण आलोय खूपच ट्रॅफिक असते इथे. कधी कधी मित्रा लाईफ अशी मजा काय घेते रे माझी. आत्तापर्यंत जे बोलतो ते रेकॉर्ड नाही झालं कारण गोप्रो बंदच होता. तर आता आपण आहोत कात्रजच्या घाटामध्ये. तो सध्या फक्त आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मस्त मध्ये आता 2-4 दिवसापूर्वी पाऊस पण येऊन गेलाय. तो थोडी ग्रीनरी असेलच. तर मित्रांनो, हा रस्ता मला माहिती आहे थोडासा. सो आता मी गोप्रोला ओव्हरटेक करतो इथे थोडा. टर्न्स तर क्लास आहेत मित्रांनो. असे टर्न घ्यायचे आपल्याला. असा मस्त मध्ये व्ह्यू दिसतोय. कारण पाऊस हा पडल्याच्या नंतरची जी ग्रीनरी आहे ना मित्रांनो, वेळ लावून टाकते मित्रांनो. आणि आपल्याला आता राईड्स काही थांबवायचे नाही आहेत पावसाळ्यामधील. तर या व्लॉगमध्ये ना आपल्याला आपल्या इंटरकॉमची टेस्टिंग पण करायची आहे. किती डिफरन्सपर्यंत कनेक्ट राहतो आम्ही. आणि आता आपला जुना बोगदा येत आहे आपल्याला भेटीला. वाव, काय व्ह्यू आहे ना. संध्याकाळी पण इथं खूप गर्दी असते.
रोडमधून जाताना आपल्याला सावकाशच जावं लागणार आहे, कारण इथं कुठेही लाईट्स वगैरे लावलेल्या नाही आहेत. मित्रांनो आलो बोगद्यातून बाहेर. हा 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 हा, भारी ना बाबू. नाही, आपण याच्या अगोदर अशा राईड्स केल्याच नाही आहेत ना. पप्पू, गाडीला असं काही झालं तर एवढा त्रास का होतो रे? जेवढा ब्रेकअप होत नाही तेवढा असं त्रास होतोय. ओके प्रेम, हा जो आहे तो आहे सातारा हायवे. लास्ट टाइम ज्या आपण रत्नागिरीची सिरीज केली ना, तर याच रूटने गेलेलो आहे. सो हा भाऊ आपला सही आहे. असे ब्रेक्स कधी कोण लावेल ना मित्रांनो, सांगता येणार नाही. सो स्पीड, यस यस. वाव, कावासाकी. तर आता आपण लागलेलो आहेत सातारा हायवेला. सो वाव. तर 1 तास झालं आपण राईड्स सुरू केलेली, आणि समोर बघा व्ह्यू कसा दिसतोय मित्रांनो. आता रिव्हर क्रॉस केली म्हणजे पुण्याची हद्द संपलेली, आणि आता आपण साताऱ्यामध्ये प्रवेश केला मित्रांनो. तर तब्बल 1 तास झाला आपण राईड्स करतोय. आता थोड्या वेळासाठी आपण एक स्टॉप घेऊया. तर कुठेतरी थांबूया मित्र नाश्त्यासाठी, एखादं छानसं ठिकाण बघून. तर आजच्या राईड मधला हा आपला दुसरा घाट. मी तुम्हाला तिथे दिसत असेल ना गाड्या, आपल्याला तिथूनच जायचंय, त्याच घाटातून. ओ भाई साहब, कसं आहे, कसं वाटतं मित्रांनो? सो त्याच्यामुळे राईड्स करत जा मित्रांनो. आणि हे काही दिवसांनी असं पूर्णपणे ग्रीन होणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाहीये. कसे टर्न्स आहेत मित्रांनो. केअरफुलच गाडी चालवावी लागते आपल्याला. अरे जास्त पुढे नव्हतो गेलो, पुढे जाऊन थांबलोच होतो. अरे मित्रा, मी तुला बोललो टर्न घ्यायचा आहे का, पण त्यावेळेस तू म्हटलं ठीक आहे बरोबर चाललाय. आता प्रूफ आहे माझ्याकडे, आणि मी तुला दिसतोय. ठीक आहे ना, टर्न आहे, मी थोडस पुढे गेलोय, तू म्हटला दिसतोयस तुम्हाला. मी तुला तेच विचारलं होतं, दिसतोय का. अरे तर मित्रांनो थोडस पुढे गेलो होतो मी. तर इंटरकॉमचा हाच फायदा आहे की 1 किलोमीटर पुढे गेलो आणि डिस्कनेक्ट झाला. तर सो युटर्न घेऊन पुन्हा आलो. तर एवढ्या वेळ आता हायवेची मजा घेतली, आता ऑफ रायडिंग मजा घेऊया. मस्त मस्त मध्ये ऑफ रायडिंग चालू आहे पप्पू बर का. नाही आवाज नाही येत रे. हा नाही, आता मी पंपावर येऊन उपयोग पण नाही आहे ना मित्र, कारण मी थोडी पे करणार आहे.
असं वाटतं क्रूज कंट्रोल पाहिजे टू व्हीलरला सध्या तरी. असा फील येतोय ना ह्या रस्ता जसं ज्या प्रकारे 20-30चं स्पीड ठेवतोय तर क्रूज कंट्रोल पाहिजे असं फील येतोय मित्रा टू व्हीलरला. भाई साप वाचला तो वाचला. हा उभा राहून गाडी चालवत होता. नाही ते काय झालं ते मातीमध्ये तो फायबल झाला थोडासा, पण ठीक आहे कंट्रोल केले मित्रा गाडी एवढं स्पीड नसल्यामुळे. तर थोडासा ब्रेक घेतलाय कारण पप्पू पंपावर गेलेला आहे पेट्रोल टाकायला, कारण आता नंतर पुन्हा घाट सुरू होतोय. तो रिस्क नको म्हटला आणि घेतोय एकदाच फ्यूल भरून. मित्रा फ्यूल पूर्ण करून घेशील ना टाकी. आवाज येतोय का माझा? हा फायदा आहे इंटरकॉमचा. मी इथून तिथपर्यंत बोललेलो त्याला आवाज जातोय. ठीक आहे मित्रा, थँक्यू इंटरकॉम घेऊन दिल्याबद्दल. पेमेंट झालं आहे का त्याचं इंटरकॉमचं? मग तुला थँक्यू का बोलतोय मी? हा हाय काय फील आहे. ग्लोथची सवय नाही आहे मित्रा. चल ना यार, ह्याच्यामुळे अगोदरच करत जातो सगळं. जर त्याच्या जागी मी असतो ना तर माझा आत्तापर्यंत जीव घेतला असता. हा आला आपला भाई. कसा दिसतोय? LS2 ब्रो. बघा मित्रांनो अशी मैत्री आहे. मी त्याच्यासाठी थांबलो आणि तो कुठे गेला. हा आता त्याची बॅटरी संपली म्हणून तो थांबलाय, नाही तर मी तिथं थांबलो त्यावेळेस थांबला सुद्धा नाहीये. ठीक आहे भाऊ असेच असतात. तर पप्पूच्या गोप्रोची चार्जिंग संपलेली आहे, तो सो बॅटरी चेंज करतोय आता. तर मित्रांनो आता पसरणी घाट चालू होतोय. भावाने आपल्याला हात दाखवतोय. यस ब्रो भाई यस ब्रो हीच तर मज्जा आहे यार. प्रतापगड 49, महाबळेश्वर 28 किलोमीटर अजून. तर वाई क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला लागला हा पसरणी घाट. नावाप्रमाणेच पसरलेला आहे मित्रांनो हा घाट. तर फायनली ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो आणि मी तर पोहे सांगितलेत, पप्पूने त्याच्यासाठी मिसळपाव सांगितलं. अचानक गोप्रोची चार्जिंग संपल्यामुळे आता हा सगळा सेटअप इथं चार्जिंगला लावलेला आहे आपला. ही काल घेतलेली केस आहे, आज खरंच उपयोगाला आली आहे. बाकी आणि आपले हेल्मेट्स. तर चला पटकन करून घेऊया आता ब्रेकफास्ट. तर झाले आता इंटरकॉम कनेक्ट करून. तर चला करूया स्टार्ट आता राईडला. तर मस्त मध्ये असा नाश्ता पोट भरून केलाय. तर आमचा इथे 1 तास पूर्णपणे गेला आणि त्याच्यामध्ये आमच्या बॅटरी पण आय थिंक 80% चार्जिंग कंप्लीट झालेली आहे. आणि इंटरकॉम पण अजूनही आमचा 80% आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त 20% बॅटरी घेतली आहे त्याने. आता आपण आहोत पाचगणीमध्ये, महाबळेश्वरच्या अलीकडे. तर मित्रांनो मी नगरवरून निघलो होतो त्यावेळेस मी फुल केली होती गाडी. तर त्यावेळेस मी सेट केला होता. तर 200 आत्तापर्यंत मी 260 किलोमीटर चाललोय म्हणजे अहिल्यानगरवरून. आणि माझं फ्यूल किती संपलंय बघा मित्रांनो, 2 गाड्या फ्यूल संपलेलं आहे. तर आपल्याला इथून खाली जायचंय.
हा रस्त्यावरून ना मी एकदा रत्नागिरीवरून येत होतो वापस, त्यावेळेस या रस्त्याने आलेलो आहे. सो आता हळूहळू काही गोष्टी क्लिक होत आहेत, तर पॉप्युलर होत आहेत की नाही माहीत नाही आहे. आता अजून महाबळेश्वर अजून 16 किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो. तर एक असा सीन घडलाय ना माझ्यासोबत. आता थोडंसं ऊन पडलं होतं आणि मी म्हटलं चला सनवायझर लावूया. तर हेल्मेट हे नवीनच आहे आपलं, आणि हेल्मेट सोबत आपली पहिलीच राईड आहे. तर जो सनवायझर आहे त्याचा अजून स्टिकर काढलेला नाही आहे मी मित्रा. विचार करा मित्रांनो, हे शॉपमध्ये काय नव्हतं काढलं की अनबॉक्सिंग करायचं होतं मला घरी आल्याच्या नंतर. तर अनबॉक्सिंग तर काही केलेलं नाहीये, पण ठीक आहे. तर अजून प्रतापगड 35 किलोमीटर आहे. आपण एक 45 किलोमीटरला एक पाऊण तासामध्ये पोहोचू शकतो, किंवा जास्तही वेळ लागेल, कारण आता नंतर सगळं घाटच चालू होणार आहे. दडको का मित्राला दडको. यस, राईट साईडला तुम्ही बघू शकता छत्रपती प्रताप सिंह वन उद्यान महाबळेश्वर. मस्त चालू होतं आजोबा, काही विषय नाहीये. वाव, आता फक्त महाबळेश्वर 1 किलोमीटर राहिलेलं आहे. वा 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 वा. मस्त टर्न आहेत मित्रा, पण अशी काही वाटत नाही का तुला? अरे ठीक आहे, पण टर्न घेताना असं काय. वा, सही टर्न बसलाय मित्रा, 1 नंबर टर्न बसलाय. या सही आहे मित्रा, काहीच विषय नाहीये. जास्त रिस्क नाही घेणार आता आम्ही. हा, मित्रा खरंच महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. क्लास अशी थंडी वाजते माहितीये का, असं वाटत नाही उन्हाळा चालू आहे. हो, अचानक हे असं ट्रॅफिक कसं काय लागलंय यार, एकदम लाईन मध्ये गाड्या उभ्या केल्या असं वाटतंय. बापरे, किती वेळ यांना असं थांबावं लागणार आहे माहित नाहीये. अरे अजून पण ट्रॅफिक आहे यार. सावकाश, आपल्याला राईट साईडनेच जायचंय. मित्रांनो, आता आपण आहोत आंबेनळी घाटामध्ये, आणि तुम्हाला ह्या ओलाव्यावरून कळलंच असेल की पाऊस झालेला आहे, आणि असं मस्त मध्ये गार लागतंय ना. आणि असं आणि हा घाट आंबेनळी एक तर हार्डली 30 ते 40 किलोमीटरचा लांब आहे. तर पाऊस झाल्यामुळे अजून थंडी वाढली आहे मित्रांनो खरं तर. आणि असलं भारी फील येतोय ना, सही आहे, शब्दातच सांगू शकत नाही भावांनो. वाव, जननी माता मंदिर. मित्रांनो, इकडनं दरड, इकडनं दरी. तर आपण इथं थांबूया, कारण तर बघू शकता तुम्ही सह्याद्रीच्या रांगा. तो आहे आपल्या समोरच प्रतापगड. तर मित्रांनो, आपल्याला जायचंय त्या ठिकाणी. तो आहे आपला प्रतापगड. मित्रा, या जंगलात वाघच राहत होते पहिले, कळलं का तुला? यस, वाघ म्हणजे आपले मराठेच मित्रा. याच जावळीच्या खोऱ्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता.
चला वर्तमानातून भूतकाळाकडे. खरंच जाता येईल का पप्पा आपल्याला वर्तमानमधून भूतकाळाकडे? तुला जर सपोज तुला जाता येत असतं तर तू नक्की कुठे गेला असतास मला सांगशील का? आणि मित्रांनो, तुम्ही जे ब्लॉग बघत असाल तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मला जर चान्स मिळाला तर तुला कुठे जायचं तर मी नक्कीच सांगेन मला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जायचंय. तर मित्रांनो, किल्ले प्रतापगड इथून 4 किलोमीटर आहेत आणि इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तर आता आपण किल्ले प्रतापगड प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत. प्रतापगडवरील एक बुरुज पाहायला मिळतोय आणि त्याच्या बाजूची ही तटबंदी अजूनही शाबूत आहे मित्रांनो. दगड काढून घे मित्र फक्त तेवढा. मित्रांनो बघा, दगड लावला आणि ते तसेच गेले. वाव, टू व्हीलर पूर्ण आतमध्ये येते, डायरेक्ट गडाच्या पायथ्यापर्यंत जाते आपली. तर हा समोरच आहे गड आणि आता इथंच आपण गाडी पार्क करूया थोडी साईडला एक जागा बघून. हा, तर फायनली पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. तर म्हटलं चला आपल्या हेल्मेटचं ते वायझरचं हे करून घेऊया, स्टिकर काढून घेऊया मित्रांनो. हे नवीन असल्यामुळे थोडंसं बटन्स सापडायला बी वेळ लागतोय. फर्स्ट राईड आहे, तुम्ही पाहिलंच असेल. हे बघा, हे बघा, हे काढलंच नव्हतं मी, अशी राईड करत होतो. कसं होणार सांगा मित्रांनो. हे बघू, कॅमेरामॅन जवळ फोकस करा. बोल